पालकांचे कन्फ्युजन आणि मुलगा आयसीयू मध्ये. डॉक्टरांनी मुलाला पॅरासिटामॉल सिरप लिहून दिलं. घरी गेल्यानंतर पालकांनी मुलाला पॅरासिटामॉल ड्रॉप्स दिले. त्यांना कन्फ्युजन झालं. त्यांना वाटलं दोन्ही सेमच आहे. काही वेळानंतर मुलाला अस्वस्थ वाटायला लागलं, उलटी सुरू झाली. त्यासाठी ऍडमिट केलं. काही टेस्ट केल्यानंतर त्यात लिव्हर एन्झाइम्स वाढून आले. केस डायग्नोज झाली पॅरासिटामॉल ओव्हरडोस. रिसेंटली माझ्या पानातली ही केस. तर नेमकं काय झालं या केसमध्ये? 2 वर्षाचं मूल. ताप येत होती म्हणून पालकांनी त्याला डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी चेक करून वजनानुसार पॅरासिटामॉल सिरप लिहून दिलं. पण घरी गेल्यानंतर पालकांनी चुकून पॅरासिटामॉल ड्रॉप्स दिले. त्यांना वाटतं दोन्ही सेम आहेत. पण लक्षात घ्या, दोन्ही सेम नसतात. पॅरासिटामॉल हा सिरप आणि ड्रॉप फॉर्म मध्ये. तर सिरप हे 5 ml 120 mg आणि डबल स्ट्रेंथ वालं 5 ml 250 mg आणि ड्रॉप फॉर्म मध्ये सिरप 1 ml कंटेंट 100 mg. मुलाचं वेट होतं 10 kg. पॅरासिटामॉलचा डोस असतो 10 to 15 मिलीग्रॅम पर kg पर डोस एव्हरी 4 to 6 hourly इफ नीडेड. त्यानुसार पॅरासिटामॉल सिरप जे की 5 ml कंटेंट 250 mg वाला आहे, त्याचा डोस येतो 3 ml. पण पालकांनी सिरप देण्याच्या ऐवजी हे ड्रॉप्स दिले आणि आयडियली याचा डोस येतो 1.5 ml मुलाच्या वजनानुसार. पण पालकांनी हे 3 ml ड्रॉप्स दिले आणि ते दिवसातून 4 वेळेस, म्हणजे टोटल दिवसातून त्याला 12 ml ड्रॉप्स केले. तर मग पॅरासिटामॉलची मॅक्सिमम सेफ्टी लिमिट आहे 60 mg पर kg पर डे आणि काही गाईडलाईन्स मध्ये ही 75 mg पर kg पर डे आहे अंडर मेडिकल सुपरविजन. मुलाच्या वजनानुसार पॅरासिटामॉलची मॅक्सिमम सेफ्टी लिमिट ही 600 मिलीग्रॅम इन अ डे येते. पण या केसमध्ये मुलाला टोटल दिवसातून 12 ml ड्रॉप्स केले, म्हणजे त्याला टोटल 1200 मिलीग्रॅम पॅरासिटामॉलचा डोस केला इन अ डे. त्यामुळे मुलाला पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस झाला. तर मग लक्षात ठेवा की ड्रॉप्स आणि सिरप सारखे नसतात. मेडिसिनचं नाव सेम असल्याचं फॉर्म्युलेशन स्ट्रेंथ डिफरंट असते. ड्रॉप्स हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतात ऍज कम्पेअर टू सिरप. काही कन्फ्युजन झालं तर डॉक्टरना पुन्हा विचारा. मेडिकल मधून औषध घेताना डबल चेक करा, कारण पालकांची एक चूक मुलाला आयसीयूत पाठवू शकते. त्या मुलाला लवकर ऍडमिट केलं आणि लवकर ट्रीटमेंट भेटल्यामुळे मूल आता स्टेबल आहे. तर मग हा व्हिडिओ सेव्ह करा आणि सर्व पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांचं हे ड्रॉप आणि सिरप मध्ये कन्फ्युजन दूर होईल. आणि कमेंट मध्ये खाली लिहा, यापूर्वी तुम्हाला सिरप आणि ड्रॉप मधील फरक माहिती होता का? थँक्यू.